भरपूर अशा महिलांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी कोण करावे, म्हणजे कोणत्या महिला करावेत, ज्यांना हप्ते मिळत आहेत त्या महिला करावेत की ज्यांना हप्ते मिळत नाही अशा महिला ई-केवायसी करावेत। भरपूर अशा महिलांच्या माध्यमातून हा येणारा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल, काही महिला विनाकारण अपात्र झालेल्या आहेत, काही महिला सध्या लाभ घेत आहेत, अशा दोन्ही महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। ज्या महिला विनाकारण अपात्र झालेल्या आहेत अशा महिला जर ई-केवायसी केल्यात तर त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होऊ शकतो। त्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अर्ज केलेले आहेत अशा सर्व महिला भगिनींनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।